जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण डोंबिवली वेस्टला स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती गुप्ते रोड या ठिकाणी रिसेल 2.5 BHK फुल्ली फर्निश्ड फ्लॅट पाहणार आहोत. समोर आपण पाहू शकता G+4 ही बिल्डिंग आहे. ही सिंगल ओनर बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये आपण फ्लॅट पाहणार आहोत आणि राईट साईडला G+7 आहे. यामध्ये सोसायटी मेंबर राहतात. मित्रांनो, या बिल्डिंगमध्ये आपण जो फ्लॅट पाहणार आहोत तो सेकंड फ्लोअरला आहे. समोर आपण पाहू शकता लिफ्ट आहे. लिफ्टला पॉवर बॅकअप सुद्धा आहे. समोर आहे 2.5 BHK फुल फर्निश्ड फ्लॅट. त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. समोर आहे लिव्हिंग रूम एरिया. या 2.5 BHK फ्लॅटचा कार्पेट एरिया 1000 आहे आणि बिल्डअप एरिया 1300 आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असं इंटिरियरचं काम इथे केलेलं आहे. वरती पाहू शकता फॉल सिलिंगचं पण अप्रतिम असं काम केलेलं आहे. इथे राईट साईडला तुम्ही पाहू शकता टीव्ही युनिटचं पण सुंदर असं काम केलेलं आहे. या फ्लॅटमध्ये खरोखरच ओनरने खूप सुंदर काम केलं आहे. समोर आहे विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलात तर बाल्कनी पण आहे आणि बाल्कनीच्या बाहेर पण तुम्ही पाहिलात तर पूर्ण ओपन स्पेस आहे, म्हणजे इथे व्हेंटिलेशन आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल. आता आपण एंटायर लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहू. मित्रांनो, या प्रॉपर्टीबद्दल बोलायला गेलात तर ही प्रॉपर्टी KDMC पासिंग आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेतून 90% लोन मिळेल. इथे लेफ्ट साईडला आपण पाहू शकता डायनिंग टेबलसाठी स्पेस आहे. समोर विंडो पण आहे, म्हणजे तुम्हाला इथे व्हेंटिलेशन आणि इथे पण चांगल्या प्रकारे मिळेल. आता आपण पाहत आहोत मॉड्युलर किचन. किचनमध्ये पण तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म आहेत आणि प्लॅटफॉर्ममध्ये ट्रॉलीचं काम पण केलेलं आहे. स्टोरेजसाठी पण स्पेस बनवलेला आहे. इथे लेफ्ट साईडला आपण फ्रीज ठेवू शकतो. समोर आहे ड्राय बाल्कनी. ड्राय बाल्कनीमध्ये पण तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर असा स्पेस आहे. ही ड्राय बाल्कनी खूप मोठी आहे, तुम्ही पाहू शकता. बेडरूमला अटॅच आहे ही. आता आपण एंटायर किचनचं व्ह्यू पाहू. मित्रांनो, या प्रॉपर्टीमध्ये पिण्याचं पाणी तुम्हाला 24 आवर्स उपलब्ध असणार आहे. इथे लेफ्ट साईडला आपण पाहू शकतो. इथे तुम्ही देवघर किंवा स्टडी रूम बनवू शकता. समोर तुम्ही पाहू शकता इथे पण स्टोरेजसाठी स्पेस बनवलेला आहे. राईट साईडला आहे वॉश बेसिन. इथे लेफ्ट साईडला आपण पाहू शकतो इथे बनवलेलं आहे टॉयलेट वॉशरूम. इथे लेफ्ट साईडला आहे टॉयलेट. टॉयलेटमध्ये पण तुम्ही पाहू शकता स्टाईल बसवलेले आहेत आणि ते राईट साईडला आहे वॉशरूम. वॉशरूममध्ये पण फुल स्टाईल बसवलेले आहेत. मित्रांनो, या रूममध्ये तुम्हाला काहीच काम करायची गरज नाही, कारण या ओनरने या रूममध्ये खूप सुंदर असं काम केलेलं आहे. समोर आहे मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी. राईट साईडला इथे सोफा आहे. लेफ्ट साईडला वॉर्डरोब आहे आणि समोर आहे आपलं कॉमन वॉशरूम टॉयलेट. इथे पण तुम्ही पाहू शकता फुल स्टाईल बसवलेले आहेत आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे. एंटायर मास्टर बेडरूमचं व्ह्यू पाहू आपण. इथे लेफ्ट साईडला बाल्कनी. समोर आहे बेडरूम विथ अटॅच बाल्कनी. लेफ्ट साईडला पाहू शकता वॉर्डरोब पण बनवलेला आहे. समोर आहे बेड. मित्रांनो, या प्रॉपर्टीबद्दल मी पुन्हा एकदा डिटेल सांगतो. टोटल G+4 फ्लोरच्या बिल्डिंगमध्ये आपण सेकंड फ्लोअरला फ्लॅट पाहत आहोत. सिंगल ओनर बिल्डिंग आहे. या रूमचा बिल्डअप एरिया 1300 आहे. कार्पेट एरिया 1000 आहे. टोटल 8 वर्ष बिल्डिंगला झालेली आहे. खाली ओनरची पार्किंग पण आहे. मित्रांनो, या प्रॉपर्टीवर तुम्हाला जे व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.